सुप्रीम कोर्टानं नगरपालिका आणि नगरपंचायत तसंच जिल्हा परिषद निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यास कोणतीही स्थगिती दिलेली नाही आणि त्यामुळे राज्यातील सर्व महापालिका निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मात्र या निवडणुकांवरील निकाल 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाशी बांधील असतील असं सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलंय। बघूया। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला, कारण सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदांसह पंचायत समिती निवडणुकांना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिलाय। पण ज्या ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे त्या ठिकाणी निवडणुका अंतिम निर्णयाच्या आदेशाधीन राहतील असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय। त्यामुळे 57 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असेल। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 40 नगर परिषदा, 17 नगर पंचायतीमध्ये ओबीसी आरक्षणावरती टांगती तलवार। सुप्रीम कोर्टानं गेल्या वेळेप्रमाणे 50%वरील आरक्षण रद्द ठरवल्यास ओबीसी प्रभागातील सदस्यत्व रद्द होणार। तसं झालं तर ओबीसींचे आरक्षित मतदारसंघ कमी करून अतिरिक्त जागा खुल्या प्रवर्गासाठी मिळणार। 50%वरील आरक्षण रद्द झाल्यास ओबीसींसाठी आरक्षण प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार। नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका व्हेंटिलेटरवरच। 21 जानेवारीच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट सगळ्यांची पदं रद्द करू शकतं। सुप्रीम कोर्टाने पदं रद्द केल्यास नव्यानं निवडणूक घ्यावी लागेल। 2021 मध्ये 289 लोकांची पदं गेली होती। आज 4200 लोक अडचणीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावर जी आज टांगती तलवार आहे ती वास्तविक पाहता हटायला पाहिजे होती, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन हा आदेश झाल्यामुळे त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहणार। सुप्रीम कोर्टाने 50%ची मर्यादा वाढवता येऊ शकते असा निकाल दिलेला आहे। त्यामुळे जर नोकरी आणि शिक्षणामध्ये ईडब्ल्यूच्या माध्यमातून जर 60% पर्यंत आरक्षण गेलं असेल, मग तसंच 243 अंतर्गत जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण आहे ते पण 50%ची मर्यादा क्रॉस करून वाढवून देण्यात यावं अशी आमची भूमिका असेल। निवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी फेटाळतानाच न्यायालयानं नियोजनानुसार सर्व निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे 21 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीच्या निकालावर या निवडणुकांचे निकाल अवलंबून असतील। पण असं करताना बांधी आयोगानं अहवालात शिफारस केलेल्या 50% आरक्षणाच्या मर्यादेचं भानही न्यायालयानं करून दिलंय। परिणामी आता राज्य निवडणूक आयोग कामाला लागलाय। 50%पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडणार नाही असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलंय। 29 पैकी 2 महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण मर्यादा 50%पर्यंत खाली आणावी लागेल। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 32 पैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण कमी करावं लागेल। 336 पैकी 83 पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण 50%पर्यंत आणण्यासाठी फेरनिश्चिती करावी लागेल। आरक्षण मर्यादा न ओलांडता 17 जिल्हा परिषद आणि 2 महापालिकांमध्ये नव्यानं आरक्षण सोडत काढली जाणार। नव्यानं आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। हे सरकार ओबीसी म्हणून आरक्षण 27% दिलं म्हणून पाठ थोपटत होतं। आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधवावर ठेवलेली आहे। मला वाटतं हे सगळं जे काही चाललंय ते ओबीसीला मूर्ख बनवण्याचा गोरखधंदा हे सरकार करत आहे। 27% ओबीसीला आरक्षण देऊन निवडणुका घेण्याचा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही। हा संपूर्ण ओबीसी समाजाकरता फार मोठा दिलासा आहे आणि त्यामुळे 27% आरक्षण होऊन ओबीसी समाजातील सर्व इच्छुक राजकीय उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा राजकारणातील पहिला टप्पा मानला जातो आणि त्यामुळे सर्व पक्ष या निवडणुकांकडे विशेष लक्ष देत आहेत। ओबीसी आरक्षण हा प्रमुख मुद्दा असून या विषयावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांना स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला असला तरी हा निकाल अंतिम निर्णयाच्या अधीन असेल असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। आता 21 जानेवारीला न्यायालयाचा पुढचा निर्णय काय येतो याकडे राज्यातल्या लाखो मतदार आणि राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।